प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी अमित परब। माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील शेतजमिनींचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घर बसल्या बघायला मिळतील। तर मंडळी, हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कमी बजेटमध्ये, लो बजेटमध्ये आणि तुमच्या फायद्याची जागा या ठिकाणी नक्कीच घेता येऊ शकते। आज या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे एक सुवर्ण संधी आहे। एक मुख्य स्टेट हायवेला टचमध्ये असलेली ही शेत जमीन आहे। या स्टेट हायवेला गुंठ्याचे रेट आहेत, पण या ठिकाणी जागा मालकाने या ठिकाणी जो रेट सांगितला आहे जागेचा तो 7 लाख रुपये प्रति एकर या रेटनी या जागेची किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। टोटल जमीन ही 9 एकरची आहे। ही समोर जी भात शेती दिसते त्याच्या वरच्या साईडचा जो भाग दिसतोय तो आपला प्लॉट आहे। आतमध्ये थोडंसं जंगल वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मी बाहेरच्या साईडून हा व्हिडिओ बनवला आहे। हे जंगल वाढलेलं दिसतंय तो आपला प्लॉट आहे आणि पूर्ण डांबरी रोडला जवळजवळ 100 ते 150 फुटाचा रोड फ्रंटेज आहे। आणि पूर्ण ह्या साईडला पाठच्या साईडला म्हणजे भात शेतीच्या वरच्या साईडला हा जो प्लॉट आहे पूर्ण लेवल प्लॉट आहे, पूर्ण ग्राउंड मैदानी प्लॉट आहे आणि मेन स्टेट हायवेला फ्रंटेज आहे। 150 ते 200 मीटरचा फ्रंटेज असलेला हा प्लॉट आहे। ह्या ज्या झोपड्या दिसत आहेत त्या झोपड्याच्या पाठच्या साईडची ही जागा आहे आपली आणि मेन हायवेला, स्टेट हायवेला टचमध्ये असा हा प्लॉट पूर्ण आयताकृती असा पाठच्या साईडला गेलेला आहे। अशी ही जागा आहे। टोटली 9 एकरची जागा तुम्हाला या ठिकाणी कमी रिजनेबल रेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळवून देणार आहे मी। मंडळी, जागा चांगली आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी जागा चांगली आहे, कमर्शियल ॲक्टिव्हिटीजसाठी ही जागा चांगली आहे। हॉटेल, रिसॉर्ट असेल, पेट्रोल पंप असेल किंवा तुम्हाला कोणताही व्यावसायिक व्यापारी दृष्टिकोनातून या जागेचा वापर नक्कीच करता येऊ शकतो। कारण हा मुख्य जो हायवे आहे तो गोव्यापासून वाटोल मार्गी, दाबोळे मार्गी असा कोल्हापूर साईडला, तसेच संगमेश्वर साईडला जातो आणि रत्नागिरी साईडला जातो। त्याच्यामुळे मेन मुख्य हायवे आहे। या ठिकाणी जी वाहतूक आहे ती कायमची मोठ्या प्रमाणात असते। त्याच्यामुळे या ठिकाणी मोठमोठ्या ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या, तसेच बाहेरचे लोक जे आहेत गोव्याला जाणारे असतात ते या रोडने जात असतात। शॉर्टकट रस्ता आहे हा। संगमेश्वरपासून ओनीपर्यंत जो रस्ता आहे तो शॉर्टकट रोड आहे आणि अगदी या ठिकाणी वाहतूक जी आहे गाड्यांची ती नेहमी ये जा जास्त आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी व्यापारी दृष्टिकोनातून पंप जर तुम्ही पेट्रोल पंप घातलात तो चालू शकतो, तसेच हॉटेल बिझनेस या ठिकाणी चालू शकतो। तसेच तुम्हाला या ठिकाणी शेतघर बांधायचं असेल हायवेला टचमध्ये तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बांधू शकता। ॲग्रो टुरिझम या ठिकाणी करू शकता। तसेच लॉजिंग, बोर्डिंग या ठिकाणी नक्कीच तुम्ही जी कमर्शियल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी नक्कीच करू शकता। अशी ही जागा आहे आणि रिजनेबल रेटमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो आहे। तर नक्कीच मंडळी, या जागेला न विसरता भेट द्या। आणि एकच मालक आहे, 7 बारे सेपरेट आहे, सेपरेट नकाशा आहे आणि क्लिअर टायटल असलेली एक मालकीची जागा आहे आणि पूर्ण जागा ही तुम्हाला या ठिकाणी कमी आणि रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे। तर नक्कीच मंडळी, ही सुवर्ण संधी या ठिकाणी सोडू नका। हायवेला टचमध्ये जागा ह्या गुंठ्यामध्ये रेट आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला ही अगदी सुवर्ण संधी आहे। तर मंडळी, ही जागा पुणे आणि मुंबईपासून या जागेचा डिस्टन्स आहे 280 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी 3 तास लागू शकतात। अशा प्रकारची ही जागा आहे। पूर्ण जागा चांगली आहे। मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे। तसेच मेन मुख्य गोवा हायवे सुद्धा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे। तसेच रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून 6-7 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच रत्नागिरीचं मेन जंक्शन रेल्वे स्टेशनसुद्धा आपल्या प्लॉटपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। अशा प्रकारची ही जागा आहे। तसेच समृद्धी महामार्ग आपल्या प्लॉटपासून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे। तर अशा प्रकारच्या शेत जमिनी हा क्वचितच आमच्याकडे येत असतात।
तसेच वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. तर मंडळी हा पूर्ण प्लॉट हा स्लाइटली सरकता आहे आणि नॉर्मली JCB लावला तर या ठिकाणी पूर्ण प्लॉट आपल्याला फ्लॅट बनवता येऊ शकतो. आणि आता पूर्ण जंगल आहे, ते पूर्ण साफसफाई केली तर या ठिकाणी चांगलं एखादं फार्म हाऊस बांधू शकता तुम्ही. एखादा पंप, पेट्रोल पंप घालू शकता किंवा हॉटेल बिझनेस तुम्ही या ठिकाणी करू शकता. कारण या ठिकाणी या हायवेने भरपूर गाड्या ये जा करत असतात गोव्याच्या दिशेने किंवा मुंबईच्या दिशेने. तर नक्कीच मंडळी अशी जागा तुम्हाला नक्कीच आवडू शकते. शेत जमिनीची जागा आहे, तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मी 20 दिवसामध्ये शेतकरी या ठिकाणी बनवून देत असतो. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. जो स्क्रीनवर दोन्ही नंबर दिले ते दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत. त्या व्हॉट्सअप नंबरला नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ सेंड करून या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तसेच जागेच्या किमतीमध्ये थोडंफार स्लाइटली निगोशिएबल या ठिकाणी होणं शक्य आहे. तर वेळ घालवू नका, लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या. मंडळी जागेची इतर माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तसेच माझा हा जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना या जागेची गरज आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ सेंड करा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.